Good morning, student. Today we learn about the external influence on entrepreneurship development and a role of culture in entrepreneurship development. So we start with external influencer on entrepreneurship development. First is social factor. Social environment exercise to significant impact on the image of entrepreneurship. The following are the main components of social environment. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करायला कुठले कुठले सोशल फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करत असतात ते आपण आता बघणार आहोत. फर्स्ट वन इज लेजिटिमसी ऑफ एंटरप्रेन्योरशिप. द प्रोपोनंट्स ऑफ नॉन इकॉनॉमिक फॅक्टर एम्पथाइज ऑन द सिस्टम ऑफ नॉर्म्स अँड व्हॅल्यू विदिन द सोशियो कल्चरल सेटिंग फॉर द एंटरप्रेन्योरशिप टू इमर्ज. In professional terms, such system is referred to as a legitimacy entrepreneurship. Sempeter organized that importance of such legitimacy is term of appropriate social legitimacy for the entrepreneurship. The social status of those playing entrepreneurial role has been considered one of the most important content of the entrepreneurial legitimacy. म्हणजे लिगेटमसी एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय, आपल्याला लिगली आपली एंटरप्रेन्योरशिप स्टार्ट करत असताना म्हणजे आपल्याला बिझनेस स्टार्ट करताना आपल्याला लिगली तो स्टार्ट केला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे सोशल फॅक्टर आहेत ते आपल्याला त्यांचा आपण पूर्णपणे विचार करून आपण आपले बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. त्यामध्ये सोशिओ कल्चरल जे काय नॉर्म्स असतील किंवा व्हॅल्यूज काय असतील किंवा जे काय कायदे असतील ते आपण त्याचं पालन केलं पाहिजे आपण बिझनेस स्टार्ट करताना. त्याच्यानंतर बिझनेस स्टार्ट करताना ज्या काही प्रोफेशनल टर्म्स असतील किंवा ज्या वेगवेगळ्या सिस्टम्स असतात, ऑर्गनायझेशन सिस्टम असतात, त्याचा आपण योग्यरित्या वापर करून आपण बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर एंटरप्रेन्युअरचं सोशल स्टेटस असेल ते सुद्धा आपण विचारात घेऊन आपला बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. योग्यरित्या आपण लिगली बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. अशा प्रकारचे वेगवेगळे फॅक्टर्स हे इन्फ्लुएन्स करत असतात एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटसाठी. Second is social mobility. Social mobility involves the social and geographical mobilities as well as the nature of mobility channels within the given system. Some scholars hold the view that the high degree of mobility is conducive to entrepreneurship. In interact interest, there is another group of scholars who believe that the possibility of lack of mobility promote entrepreneurship. म्हणजेच सोशल मोबिलिटीज म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्या काही हालचाली होत असतात त्यानुसार आपल्याला बिझनेस डेव्हलप करायचा असतो. आपल्या समाजामध्ये किंवा जिओग्राफिकली ज्या काही हालचाली होत असतात त्याच्यानुसार ज्या सिस्टममध्ये जसे चेंज होत असतात सोशल चेंजेसमुळे, त्यानुसार आपल्याला बिझनेसमध्ये चेंज करावा लागतो. जशा आपल्याला जर मार्केटमध्ये रिटेन राहायचं असेल तर सोसायटीमध्ये जशा पद्धतीने सोशल चेंजेस होत जातात तशा पद्धतीने आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी असेल किंवा क्वांटिटी असेल किंवा प्रोडक्ट फीचर असेल ते आपल्याला चेंज करावे लागतात. त्यामुळेच आपले प्रोडक्ट लाँग टाईमपर्यंत मार्केटमध्ये राहू शकतं. अशा प्रकारचे सोशल मोबिलिटी हा फॅक्टरही आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करताना इफेक्ट करत असतो. Next is security. Entrepreneurial security is an important facilitator to entrepreneurial behavior. Peterson and Berger state that entrepreneurship is more likely to emerge under troubled conditions that under consideration of equilibrium. Security is very significant factor of entrepreneurship development. This is true because if the individual are fearful of losing their economic assets or if being a subject of various sections, they will be inclined to be entrepreneurs. म्हणजेच आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करताना किंवा एखादं बिझनेस स्टार्ट करताना आपल्याला बिझनेसमध्ये मिळणारी सिक्युरिटी ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. सोसायटीकडून मिळणारी सिक्युरिटी आपल्या बिझनेससाठी ही सुद्धा खूप महत्त्वाची असते. जर आपण सोसायटीच्या विरोधात जाऊन किंवा आपल्या सोसायटीची सिक्युरिटी आपल्या बिझनेसला नसेल तर आपण आपला बिझनेस त्या ठिकाणी रन करू शकत नाही. आपल्याला पुढे त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे सोशल सिक्युरिटी ही सुद्धा आपल्यासाठी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. कारण एखादा एंटरप्रेन्युअर हा बिझनेस स्टार्ट करत असताना त्याची त्याचं कॅपिटल असतं, तो त्याच्या स्वतःचं कॅपिटल इन्व्हॉल्व करत असतो. ते त्याला कॅपिटल परत भरून काढायचं असतं, त्याला त्यातून प्रॉफिट घ्यायचं असतं. जर सोशल सिक्युरिटी जर त्याच्याकडे नसेल, सोसायटीची सिक्युरिटी जर नसेल तर तो आपला बिझनेस व्यवस्थितरित्या रन करू शकत नाही. त्याचे प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल होऊ शकत नाही. त्यामुळे तो प्रॉफिट अर्न करू शकत नाही. त्यामुळे त्याला सिक्युरिटीचीही खूप गरज असते.
Next is cultural factor. Cultural refers to the customary practices and beliefs that have a significant impact on the basic values, practices, preferences, and behaviors of people. Culture and entrepreneurship intervenes in many ways. म्हणजेच आपल्याला कल्चरल फॅक्टरही त्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करताना विचारात घेतले पाहिजेत. जर आपण कल्चरल फॅक्टर जर विचारात घेतले तरच आपण कस्टमरचा प्रेफरन्स, पीपलचं बिहेवियर, कोणत्या वेळी कशा पद्धतीने लोक बिहेव करतील याविषयीचं आपण नॉलेज आपल्याला येऊ शकतं जर आपण कल्चरल फॅक्टर विचारात घेतले तर. जर आपण कल्चरल फॅक्टर विचारात घेतले नाही तर आपल्याला कस्टमरचा प्रेफरन्स असेल किंवा परसेप्शन कस्टमरचं त्यावेळी काय आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर कल्चरल फॅक्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. People traditionally engage in business have a poor business attitude and distant वर्किंग ॲज अ एम्प्लॉई. म्हणजेच काय तर पीपल ट्रॅडिशनली जे पारंपरिकपणे आपल्या बिझनेसमध्ये आलेले असतात ते बिझनेस दृष्टीने त्या ॲटिट्यूडने त्या बिझनेसमध्ये आलेले असतात. त्यांना वर्कर म्हणून, एम्प्लॉई म्हणून त्या कंपनीत काम करणं योग्य वाटत नसतं. त्यांना तर स्वतःचा ट्रॅडिशनली बिझनेस आल्यामुळे त्यांना ते बॉससारखं बिहेव करायचं असतं. परंतु आपल्याला स्वतःचा बिझनेस जर डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला फर्स्ट एम्प्लॉई म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागतं. पण ट्रॅडिशनली बिझनेसमध्ये आलेल्यांना तसं नसतं. त्यांना एम्प्लॉई म्हणून काम करायला आवडत नसतं. यामुळे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करताना हे फॅक्टर अफेक्ट करत असतात. मेनी पीपल फेल्स आउटसाइड द इस्टॅब्लिशमेंट अँड रिमेन unsuited for the traditional job market due to the strong culture and independence or another reasons. म्हणजेच काही लोक ट्रॅडिशनली जॉब मार्केटकडे वळत असतात. त्यांना बिझनेस करायचा नसतो कारण आपल्या ट्रॅडिशनमध्येच असं त्यांना शिकवलं जातं की आपण कुठेतरी बिझनेस न करता जॉब केला पाहिजे. त्यामुळे ते त्यांच्या माइंडमध्ये तेच चालू असतं की आपण बिझनेस न करता आपण एखादा जॉब केला पाहिजे. त्याच्यासाठी ते ट्रॅडिशनली इन्फ्लुएन्स झाल्यामुळे त्यांना ते ट्रॅडिशनल जॉब मार्केटकडे वळत असतात. त्यांना बिझनेस करायला आवड निर्माण होत नाही. हे असे फॅक्टर आहेत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट व्हायला इन्फ्लुएन्स करत असतात. जर आपण ट्रॅडिशनली चेंज करून जर त्यांना सांगितलं की आपण बिझनेस केला पाहिजे तर ते बिझनेस करण्याकडे लक्ष देऊ शकतात. ते नवीन नवीन आयडिया जनरेट करून बिझनेस करू शकतात. पण आपल्या ट्रॅडिशनमध्ये जसं सांगितलं जातं की आपण जॉब केला पाहिजे. त्यामुळे त्यांचा फोकस जॉब करण्याकडे असतो. त्यामुळे न्यू एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप होण्याकडे आपला इफेक्ट होत असतात. People engage in job and other service pressures. Their children is find secure job and crush their entrepreneurship spirit at the every early year. म्हणजेच लोक ही जास्तीत जास्त जॉबकडे ट्रॅक झालेली असतात. सुरुवातीला ते सिक्युअर जॉब शोधत असतात आणि त्यांची एंटरप्रेन्योरशिप क्वालिटी असते ती लवकरात लवकर त्यांच्या त्या एजमध्ये ते जॉब शोधत असतात. जॉब शोधल्यामुळे त्यांच्याकडून ते एंटरप्रेन्योरचे जे स्पिरिट असतं ते निघून जातं. त्यामुळे एकदा जॉब फाईंड केल्याच्या नंतर सिक्युअर जॉब मिळाल्याच्या नंतर व्यक्ती ह्या एंटरप्रेन्योरशिप न्यू बिझनेस स्टार्ट करण्याकडे लक्ष देत नाही. हे आपल्या कल्चरलमध्ये तसं ठरलेलं आहे की आपण जॉब केला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक हे जॉब करण्याकडे लक्ष देत असतात. एंटरप्रेन्योरशिपकडे जास्त लक्ष देत नसतात. अशा प्रकारचे वेगवेगळे कल्चरल फॅक्टर आहेत जे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करण्यासाठी इन्फ्लुएन्स करत असतात. पॉलिटिकल फॅक्टर. द फॉलोइंग आर द सम ऑफ द वेज इन विच द पॉलिटिकल इन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्स द एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे पुढे असे काय पॉलिटिकल फॅक्टर दिले आहेत जे आपल्याला बिझनेस करण्यासाठी इन्फ्लुएन्स करत असतात किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करण्यासाठी इन्फ्लुएन्स करत असतात. First is unable political conditions. The conditions where the government policies change frequently discourage business as investor fear to safety of their investment. म्हणजेच आपल्याकडे पॉलिटिकल कंडिशन्स ह्या खूप आहेत कारण आपल्याकडे गव्हर्मेंट पॉलिसीज या फ्रिक्वेंटली चेंज होत असतात. त्यामुळे बिझनेस करण्यासाठी एंटरप्रेन्योरशिप डिस्करेज होतात. त्यांना मोटिवेशन मिळत नाही कारण पॉलिसीज ज्या असतात ते चेंज होत राहिल्यामुळे बिझनेस कसा करायचा ह्याच्यापुढे सुद्धा चेंज होत राहतात. त्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टरला त्याच्या इन्व्हेस्टमेंटविषयी सेफ्टी हवी असते. जर गव्हर्मेंट पॉलिसीज चेंज होत राहिल्या तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची सेफ्टी कोण देऊ शकत नाही. त्यामुळे बिझनेस करणं हे कठीण जातं पॉलिटिकल फॅक्टरमुळे. सेकंड इज गव्हर्मेंट सपोर्ट टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट थ्रू द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फॅसिलिटेशन इंडस्ट्रीज पार्क अँड द लाईक ऑल इनकरेज एंटरप्रेन्योरशिप.
आपलं गव्हर्मेंट वेगवेगळ्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सपोर्टमधून एंटरप्रेन्योरशिप करायला मोटिवेट करत असतं, एनकरेज करत असतं. कशा पद्धतीने तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करत असतं. त्याच्यानंतर फॅसिलिटीज देत असतं. इंडस्ट्रियल पार्क तयार करून आपल्याला इंडस्ट्रीज तयार करण्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप व्हायला पॉलिटिकल फॅक्टरमध्ये अशा पद्धतीने मदत होत असते. High tax that cut into the return usually discourage entrepreneur. On the other hand, tax holiday can encourage business, attract startups. म्हणजेच आपल्याकडे टॅक्स पॉलिसी आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक बिझनेसमधला टॅक्स हा भरावा लागतो. त्यामुळे एंटरप्रेन्योरशिपला डिस्करेज होतो. आपल्या रिटर्नवरती त्यांना टॅक्स द्यावा लागल्यामुळे, त्यांच्याकडून तो टॅक्स घेतल्यामुळे एंटरप्रेन्योरशिप आपलं प्रॉफिट त्यांना गव्हर्मेंटला द्यावं लागतं. त्यामुळे प्रत्येक एंटरप्रेन्योर हा डिस्करेज होत राहतो. परंतु दुसऱ्या पॉईंटने बघितलं तर टॅक्स हॉलिडे पद्धतीने गव्हर्मेंट दिला जातो. त्यामुळे एंटरप्रेन्योरशिप हे बिझनेस करण्यासाठी अट्रॅक्ट होत असतात, इन्करेज होत असतात टॅक्स हॉलिडेजमुळे. द अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड युटिलिटीज सच गुड रोड्स, पॉवर्स, कम्युनिकेशन फॅसिलिटीज अँड ब्युरोक्रेटिव्ह डिले इन द ऑब्टेनिंग सच युटिलिटीज इन्करेज एंटरप्रेन्योरशिप. म्हणजेच आपल्याला गव्हर्मेंटकडून वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज पुरवल्या जातात. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी किंवा गुड रोड असेल किंवा पॉवर सप्लाय असेल किंवा कम्युनिकेशन फॅसिलिटीज असतील. त्यामुळे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्करेज किंवा मोटिवेशन मिळत असतं. अशा पद्धतीने वेगवेगळे फॅक्टर आहेत जे आपल्या पॉलिटिकल फॅक्टर आहेत जे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्फ्लुएन्स करत असतात. इकॉनॉमिक फॅक्टर. द नेचर ऑफ इकॉनॉमी इज मेजर फॅक्टर इज इन्फ्लुएन्सिंग एंटरप्रेन्योरशिप. म्हणजेच काही इकॉनॉमिकल फॅक्टर आहेत जे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप इन्फ्लुएन्स करायला मदत करत असतात. ते पुढीलप्रमाणे. फर्स्ट इज जनरल पर्चेसिंग पॉवर ऑफ द पीपल, मेन फास्टेड बाय द इन्कम लेवल अँड इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी ऑफ रिजन प्लेज अ मेजर रोल इन सक्सेस ऑफ एंटरप्रेन्योरियल व्हेंचर्स. म्हणजेच लोकांचे पर्चेसिंग पॉवर असेल किंवा त्यांचं इन्कम लेवल असेल किंवा एखाद्या रिजनचं इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी असेल, हे आपल्याला एंटरप्रेन्योरियल व्हेंचर सक्सेस करण्यासाठी मदत करत असतात. सेकंड इज ड्युरिंग टाईम ऑफ इकॉनॉमिक स्लोडाऊन ऑर रिसेशन द पर्चेसिंग पॉवर डिक्लाइन, द पीपल रिमेन रिलेशन टू इन्व्हेस्ट, अफेक्टिंग एंटरप्रेन्योरशिप ॲडव्हर्सली. म्हणजे आपली इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये काय तर इकॉनॉमी जेव्हा स्लो डाऊन होते किंवा रिसेशन पिरियड असतो तेव्हा पर्चेसिंग पॉवर ही प्रत्येक व्यक्तीची कमी झालेली असते. त्यामुळे पर्चेसिंग पॉवर कमी झाल्यामुळे आपल्या प्रोडक्ट जे आहेत ते आपण मार्केटमध्ये जास्तीत जास्त विकले जाऊ शकत नाहीत. सेल जो असतो प्रोडक्टचा तो कमी होतो. त्यामुळे त्याचा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटवरती परिणाम होत असतो. अशा प्रकारचे हे इकॉनॉमिक फॅक्टर आहेत जे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्फ्लुएन्स करत असतात. Then personal factors. All other factors notwithstanding, the success of entrepreneurial venture depend on the entrepreneur. The entrepreneur is the leader and driver of the venture. There and rises the following skill set and orientation for success. म्हणजेच पर्सनल फॅक्टर हे एंटरप्रेन्योरला स्वतःमध्ये असावे लागतात. या असे काही पर्सनल फॅक्टर आहेत ते सुद्धा आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्फ्लुएन्स करत असतात. ते म्हणजे फर्स्ट हार्डवर्क. म्हणजेच प्रत्येक एंटरप्रेन्योरला हार्डवर्क करण्याची ताकद पाहिजे. म्हणजे त्याला काम करण्याची इच्छा पाहिजे, जास्तीत जास्त काम करण्याची त्याला इच्छा पाहिजे, तरच तो एंटरप्रेन्योरशिप आपली डेव्हलप करू शकतो, आपला बिझनेस डेव्हलप करू शकतो. सेकंड इज ॲबिलिटी टू मॅनेज अँड मिनिमाइज रिस्क. म्हणजेच बिझनेस करत असताना आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क घ्याव्या लागतात. या रिस्क आपण कशा कमी करू शकतो किंवा कशा मॅनेज करू शकतो याविषयीचं माहिती प्रत्येक एंटरप्रेन्योरशिपला असली पाहिजे. जर ती माहिती असेल तरच आपण एंटरप्रेन्योरशिप व्यवस्थितरित्या चालवू शकतो. अ स्ट्रॉंग नीड ओरिएंटेशन्स अँड दॅट प्रोव्हाइड द इन्क्लिनेशन टू अचीव थिंग्स. म्हणजेच एखाद्या व्यक्ती एंटरप्रेन्योरशिपकडे ही नीड ओरिएंटेशन असला पाहिजे. त्याची गरजा पूर्ण करण्याची त्याच्याकडे इच्छा पाहिजे, तरच तो आपली एखादी गोष्ट अचीव करू शकतो. जर त्याच्याकडे इच्छा नसेल तर तो एखादी गोष्ट पूर्ण करू शकत नाही. जर त्याच्याकडे इच्छा असेल तर तो आपला बिझनेस पूर्णपणे सक्सेसफुली चालू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे पर्सनल फॅक्टर आहेत जे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्फ्लुएन्स करत असतात. Last is availability of resources. Availability of resources as a major factor that affect entrepreneurship. Critical factors that influence entrepreneurship include availability of resources such as capital, human assets, raw material, infrastructure and utilities.
म्हणजेच आपल्याकडे उपलब्ध असलेले रिसोर्सेस हे सुद्धा आपल्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्फ्लुएन्स करत असतात. जर आपल्याकडे व्यवस्थितरित्या कॅपिटल अवेलेबल असेल किंवा ह्युमन असेल किंवा मनुष्यबळ आपल्याकडे असेल, रॉ मटेरियलचा सप्लाय व्यवस्थित होत असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल आपल्याकडे, तर आपण व्यवस्थितरित्या बिझनेस स्टार्ट करू शकतो. परंतु अशा प्रकारचा रिसोर्स जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला बिझनेस स्टार्ट करताना वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येत असतात. Capital remains independent to start an enterprise. The availability of capital allows the entrepreneur to bring together other factors and then यूज देम टू प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजेच कॅपिटल हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे एंटरप्राइज डेव्हलप करण्यासाठी. जर एखाद्या एंटरप्रेन्युअरला जर कॅपिटल मिळालं तर तो इतर सोर्स कशाही पद्धतीने कलेक्ट करून नवीन प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस डेव्हलप करू शकतो. जर त्याला कॅपिटलच मिळालं नाही तर तो कोणत्याही प्रकारचा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. जर त्याला कॅपिटल सोर्स म्हणजे पैसा जर त्याला पुरेसा पैसा जर त्याला मिळाला तर तो इतर सोर्स कोणत्याही पद्धतीने मॅनेज करून तो आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो. द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन असेट्स ऑर एम्प्लॉईज कॅन नेवर अंडरस्टिम. नो एंटरप्राइज सक्सीड विदाउट स्किल्ड अँड कमिटेड वर्कफोर्स. म्हणजेच आपल्याला कॅपिटलबरोबरच एंटरप्रेन्युअर डेव्हलप करायला, आपल्याला बिझनेस करायला स्किल्ड आणि कमिटेड वर्कफोर्स हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्याकडे जर स्किल्ड वर्कर नसतील तर आपल्याला बिझनेस करताना अडथळे येऊ शकतात. जर आपल्याला एखादी मशिनरी चालू करायची आहे तर ती मशिनरी चालवणारा माणूस हा स्किल्ड असला पाहिजे, त्याला त्या मशीनविषयीचं ज्ञान असलं पाहिजे. अनस्किल्ड वर्कर अशा पद्धतीच्या मशिनरी चालू शकत नाही. त्यामुळे आपल्याला किंवा मार्केटिंग करायचं असेल प्रोडक्टचं तर त्याला मार्केटविषयी ज्ञान असलं पाहिजे. कुठचीही व्यक्ती जाऊन आपला प्रोडक्ट मार्केटमध्ये सेल करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला बिझनेस करताना वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्ड वर्करची गरज असते. अशा प्रकारचे जर स्किल्ड वर्कर आपल्याला अवेलेबल असतील तर आपण इझिली बिझनेस स्टार्ट करू शकतो. द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ बिझनेस डिपेंड ऑन द अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल टू प्रोसेस. म्हणजेच काय, आपल्याला बिझनेस करायचा असेल तर रॉ मटेरियल देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जर रॉ मटेरियलच आलं नाही तर आपण कुठल्याही प्रकारचा बिझनेस प्रोसेस करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल असणं हे खूप गरजेचं आहे. आपला पूर्ण बिझनेस हा रॉ मटेरियलवरती डिपेंड असतो. त्यामुळे रॉ मटेरियलची सप्लाय होणं हे आपल्या बिझनेस रन करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत जे आपल्याला बिझनेस स्टार्टअप करायला किंवा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायला इन्फ्लुएन्स करत असतात. नेक्स्ट पार्ट इज रोल ऑफ कल्चर इन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. डेफिनेशन ऑफ कल्चर अकॉर्डिंग टू एडवर्ड ब्रिटन टेलर. कल्चर इज द culture of civilization is that complex whole which include knowledge, belief, arts, morals, law, custom and other capabilities and habits acquired by the man as a member of society. म्हणजेच कल्चर म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीने हायर केलेले त्याची क्वालिटीज असतात किंवा त्याचे ब्रीफ्स असतील, त्याचे आर्ट्स असतील किंवा मॉरल्स असतील किंवा लॉज असतील एखाद्या सोसायटीचे, ते पूर्णपणे त्या सोसायटीला कॅरी करावे लागतात. त्यालाच आपण कल्चर असं म्हणतो. किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या सोसायटीचे फंक्शन्स असतील, आपण त्याचं कल्चर असं म्हणतो. किंवा एखाद्या सोसायटीचे एक्सपेक्टेशन असतील, त्यांच्या नीड्स असतील, त्यांच्या गरजा असतील, त्याला आपण सोसायटीचं पूर्णपणे कल्चर असं म्हणतो. किंवा त्या सोसायटीचे वेगवेगळे फंक्शन्स असतील, फेस्टिवल्स असतील, त्याला आपण त्या सोसायटीचं कल्चर असं म्हणत असतो. किंवा त्याचबरोबर त्या सोसायटीची लाईफस्टाईल असेल, त्यालाही आपण त्या सोसायटीचं कल्चर असं म्हणतो. द कॉन्सेप्ट ऑफ कल्चर इज यूज टू डिस्टिंग्विश ह्युमन सोसायटी फ्रॉम द ॲनिमल ग्रुप. द कस्टम, आयडियाज अँड ॲटिट्यूड शेअर्ड बाय द ग्रुप विच मेक अप एट कल्चर आर ट्रान्समिटेड फ्रॉम द जनरेशन टू जनरेशन बाय द लर्निंग प्रोसेस रादर दॅन द बायोलॉजिकल इनहेरिटन्स. म्हणजेच कल्चर ही कॉन्सेप्ट अशासाठी वापरली जाते की ह्युमन सोसायटीला आपल्या ॲनिमल ग्रुपपासून म्हणजे प्राण्यांच्या ग्रुपपासून माणसाला सेपरेट करण्यासाठी कल्चर ही एक कॉन्सेप्ट वापरली जाते. त्यामध्ये कस्टम्स असतील, वेगवेगळ्या आयडियाज असतील किंवा ॲटिट्यूड जो असेल त्यामुळे आपण ग्रुप तयार केले जातात. त्यालाच आपण सोसायटी असं म्हणतो. तर हे ग्रुप सोसायटी कल्चर असं म्हणतो. त्याला कल्चर हे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे लर्निंग प्रोसेसने जात असतात. म्हणजेच नेक्स्ट जनरेशन आहे ती पहिल्या जनरेशनकडून त्यांचं कल्चर असतं ते लर्न करत असतं, शिकत असतं आणि ती जनरेशन ते पुढे कल्चर पुढे कॅरी करत असतात.
Entrepreneurial culture implies vision, values, norms, and traits that are conducive फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमी. म्हणजेच एंटरप्रेन्युअर कल्चरमध्ये काय इम्प्लाईज व्हिजन असतील, त्याच्यानंतर व्हॅल्यूज असतील, नॉर्म्स असतील, हे आपल्याला एंटरप्रेन्युअर कल्चरमध्ये विचारात घ्यावे लागतात. सबकल्चर ऑफ एंटरप्रेन्युअरशिप. फर्स्ट इज कल्चर ऑफ बिझनेस. Culture of business is sum total of the norms, beliefs, and values that regulated the behavior of individual and group within any corporation. Many firms are not even if their culture or sensitive to distinct characteristics. They become aware of it when they have manager for the other firms with different culture, or even more actually when mergers and acquisition take place and a great deal with adjustment in impose on them. यामध्ये बिझनेस कल्चर म्हणजेच काय तर त्या बिझनेसचं कल्चर म्हणजेच काय तर त्या बिझनेसमध्ये चालणारे नॉर्म्स असतील, बिलीफ्स असतील किंवा व्हॅल्यूज असतील किंवा त्या पूर्ण एम्प्लॉईजमध्ये एम्प्लॉईजचं बिहेवियर असेल त्या कॉर्पोरेशनमध्ये, त्यालाच आपण बिझनेस कल्चर असं म्हणतो. काही फर्ममध्ये हे जास्त विचारात घेतले नाही. कल्चर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स हे जास्त विचारात घेतले जात नाहीत. परंतु जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीचं दुसऱ्या कल्चरविषयी डिफरंट कल्चरच्या ऑर्गनायझेशन जेव्हा मर्जर होत असतं त्यावेळी या सर्व गोष्टी जास्तीत जास्त विचारात घेतल्या जातात. कारण बिझनेस कल्चरवरून त्या कंपनी कशा पद्धतीने रन होते किंवा त्या एम्प्लॉईचं कशा पद्धतीने काम करतात हे त्या बिझनेस कल्चरवरून आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. त्यामुळे मर्जरच्या वेळी बिझनेस कल्चर हे खूप महत्त्वाचं असतं. सेकंड इज बिझनेस इथिक्स. इथिक इज अ कन्सर्न विथ द राईटनेस ऑर रॉंगनेस, गुडनेस ऑर बॅडनेस ऑफ ह्युमन कंडक्ट. In case of business organization, the define of human skill extend to the all activities carried out by the people in course of business. Ethics are the supposed to provide the basis for the deciding whatever a particular courses of action is normally correct or bad. Ethics are something which need to follow by the all member of business societies. म्हणजेच इथिक्स म्हणजे काय तर पारंपरिकरित्या चालत आलेले रूल्स अँड रेग्युलेशन असतात. परंपरेनुसार ते पुढे चालत आलेले असतात, त्यालाच रूल्स अँड रेग्युलेशन, त्याला इथिक्स म्हणतो. त्यामध्ये आपण जी एखादी गोष्ट करतो ती बरोबर आहे की चुकीची आहे, चांगली आहे की वाईट आहे, हे बिझनेस इथिक्सवरून ठरवलं जातं. बिझनेस इथिक्स हे बिझनेस रन करताना खूप महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर बिझनेस इथिक हे सगळ्या पूर्ण बिझनेस सोसायटीने ते फॉलो केले पाहिजेत. Productivity culture. Productivity improvement is not just doing thing better, but it is doing right thing better. All productivity improvement stems for people, as people constitute the motive power of all resources. Organizations must regularly conduct attitude surveys to feel the pulse of employees, get feedback and initiate timely करेक्टिव्ह मेजरमेंट. म्हणजेच प्रोडक्टिव्ह कल्चर म्हणजेच काय तर फक्त आपण प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करून चालत नाही, त्याच्यासाठी आपण राईट थिंग म्हणजे योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. योग्य गोष्टी करूनच आपली प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह केली पाहिजे. त्याचबरोबर प्रोडक्टिव्हिटी कल्चरमध्ये आपण ऑल रिसोर्सेसचा मोटिव्स काय आहे त्यात ऑल रिसोर्सेसचा आपण यूज केला पाहिजे. आपला संपूर्ण लोकांचं काय नेमकं मोटिव्ह आहे ते जाणून घेऊन ऑल रिसोर्सेसचा वापर करून आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. त्याचबरोबर आपण एम्प्लॉईजकडून किंवा आपल्या कस्टमरकडून फीडबॅक घेऊन त्यानुसार आपली प्रोडक्टिव्हिटी कशी चेंज करता येईल, कसं आपलं प्रोडक्टिव्हिटी कल्चर कशा पद्धतीने बदलता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नेक्स्ट इज टोटल क्वालिटी कल्चर. The process of total quality culture helps in improvement of quality of work life and employee satisfaction and customer satisfaction. It is a sum total of norms, beliefs and values that regulate the behavior of individual and group within an organization. Culture of an organization is influenced by the culture of nations as well as the nature of its business. म्हणजेच टोटल क्वालिटी कल्चर हे आपल्याला वर्क लाईफ क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करत असतं. त्याचबरोबर एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन असेल किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल हे कसं इम्प्रूव्ह करता येईल याकडे आपण टोटल क्वालिटी कल्चरमधून आयडेंटिफाय करू शकतो. टोटल क्वालिटी कल्चरमुळे आपण एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन असेल, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल हे कशा पद्धतीने वाढवता येईल याकडे आपण लक्ष देऊ शकतो.
या कल्चरमध्ये वेगवेगळे नॉर्म्स असतात, बिलीफ्स असतात, व्हॅल्यूज जनरेट केले असतात. ते आपल्याला किंवा बिहेवियर असतं ते बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल पीपल ऑर ग्रुप, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईचं किंवा त्या ग्रुपचं बिहेवियर कसं आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये, यावर टोटल क्वालिटी कल्चर हे डिपेंड असतं. ऑर्गनायझेशनमधलं कल्चर हे त्याच्या ऑर्गनायझेशनच्या नेशननुसार, म्हणजे ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर डिपेंड असतं, किंवा त्या बिझनेसचं नेचर कसं आहे त्याच्यावर ते टोटल क्वालिटी कल्चर हे डिपेंड असतं. ऑर्गनायझेशन कल्चर्स. एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज अ मिशन व्हेन इट कल्चर फिट्स विथ इट स्ट्रॅटेजी. कल्चर इनेबल ॲज अ ऑर्गनायझेशन टू फंक्शन्स ॲज अ कलेक्टिव्ह युनिट. इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रॉंग नॉर्म्स अँड व्हॅल्यूज दॅट हेविली इन्फ्लुअन्स they have people behave, how they work together and how they pursue the goal of organization. म्हणजेच काय तर ऑर्गनायझेशन कल्चरमध्ये वेगवेगळे नॉर्म्स अँड व्हॅल्यूज असतात. त्यामध्ये आपण ऑर्गनायझेशनमधल्या व्यक्तींनी कशा पद्धतीने बिहेव केलं पाहिजे त्याविषयीचे नॉर्म्स त्यात दिलेले असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यक्तींनी एकमेकांसोबत वर्क कसं केलं पाहिजे, ते काम कसं केलं पाहिजे त्याच्याविषयी नॉर्म दिलेले असतात. त्याचबरोबर ऑर्गनायझेशनचे गोल कशा पद्धतीने अचीव केले पाहिजे त्याविषयीचे वेगवेगळे नॉर्म्स त्यामध्ये दिलेले असतात. त्यालाच ऑर्गनायझेशन कल्चर असं म्हणतात. ऑर्गनायझेशन कल्चरमुळेच आपल्याला आपली ऑर्गनायझेशन व्यवस्थित चालवायला आपल्याला हेल्प पोचते. त्यामुळे ऑर्गनायझेशन कल्चरमध्ये वेगवेगळे ऑब्जेक्टिव्स दिलेले असतात. त्यामुळे आपल्याला एम्प्लॉईजना हँडल करणे हे इझी पडतं ऑर्गनायझेशन कल्चरमुळे. हे एंटरप्रेन्युअरशिपचे सब कल्चर्स आहेत. रोल ऑफ कल्चर इन एंटरप्रेन्युअरल डेव्हलपमेंट. व्हॅल्यू सिस्टम अँड कल्चरल नॉर्म अफेक्ट द ॲक्सेप्टेबिलिटी अँड perceived utility of entrepreneurial activities. Indian culture consists of network of beliefs that is many way to run counter to the entrepreneurship. म्हणजेच आपल्याला कल्चर हे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करायला कल्चर त्यामध्ये खूप उपयोगाचं असतं. आपल्याला व्हॅल्यू सिस्टम असतात किंवा आपले कल्चरल नॉर्म असतात ते आपल्याला ॲक्सेप्टेबल केल्यामुळे आपल्याला एंटरप्रेन्युअरल ॲक्टिव्हिटी ॲक्सेप्ट करणार की नाही हे आपल्या कल्चरल नॉर्म्सवरती डिपेंड असतं. त्याचबरोबर आपलं इंडियन कल्चर हे नेटवर्क बिलीफ्स आहे, म्हणजे नेटवर्कवरती बिलीव करते आपण इंडियन कल्चरमध्ये. त्यामुळे आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप रन करायला आपल्याला हेल्प होत असते. कारण एंटरप्रेन्युअरशिप रन करताना आपल्याला नेटवर्कची खूप गरज असते. कारण आपल्याला आपले प्रोडक्ट हे सेल करायचे असतात. सेल करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कस्टमर ॲक्वायझेशन करावं लागतं. कस्टमर ॲक्वायझेशन हे नेटवर्क बिल्डिंग केल्यामुळे होतं. तर आपल्या इंडियन कल्चरमध्ये नेटवर्क बिलीफ्स असल्यामुळे आपण आपल्या कनेक्ट झालेल्या लोकांवरती इझिली बिलीव करतो. त्यामुळे आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप म्हणजेच बिझनेस करायला सोपं जातं, कारण आपले प्रोडक्ट इझिली सेल होऊ शकतात. पीपल इन इंडिया परफॉर्म देअर वर्क ओनली ॲज अ फेवर ऑफ देअर एम्प्लॉयर. The people in this country there are more sensitive or emotional efficient in the workplace than to work and productivity. म्हणजेच इंडियन कल्चरनुसार इंडियन पीपल हे त्याच्या एम्प्लॉयरच्या फेवरमध्येच काम करत असतात. त्यामुळे ते वर्कप्लेसमध्ये इमोशनली होऊन आपलं काम करत असतात. त्यामुळे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी आणि वर्क फोर्स वाढवायला आपल्याला मदत होत असते. अशा प्रकारे वेगवेगळे कल्चरचे रोल असतात एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करण्यासाठी. ते आपल्याला एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.